खेळण्याचा प्रयत्न रविदास रामदासचा आपल्याला पाहायला मिळतो आणि एका साइडला अतिश आपण पाहू शकतायत रामदास आणि रोहित अतिश अशी जोडी ही आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जरूर होता ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर मात्र मिड ऑफ पर्यंत येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रामदासच्या बॅट मधून ऑफ द मार्क 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतात. त्या पॉवर प्ले मध्ये धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आल्यानंतर तिसऱ्या षटकापासून थोडासा दबाव कमी होताना पाहायला मिळतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर प्लेन त्या लाईन टप्पा अचूक पद्धतीने होता. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोचते 2. तृंजय गोलंदाज आपण पाहत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट उभारता सितारा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. पॉइंटचे फिल्डर पुढे सरसावेपर्यंत आराम के साथ सिंगल त्या ठिकाणी चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 3 या धावसंख्येवर. आज बलिप्रतिपदा आणि खऱ्या अर्थाने दिवाळी पाडवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भरभराटीची समृद्धीची आरोग्याची ही दिवाळी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ऑन साइडला त्या पायावरचा चेंडू मात्र सरळ चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला परंतु व्हॉट अ कॅच. फॅब्युलस कॅच आपण पाहू शकाल. जबरदस्त हा झेल 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा रनिंग मध्ये घेतलेला झेल अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत. फॅब्युलस कॅच आउटस्टँडिंग. फलंदाज पहिला धक्का अतिशय स्वरूपात पाहायला मिळतोय. फ्रेंड्स सर्कल टीमला पहिला धक्का बसत असताना आपण पाहत आहेत. त्याची जागा भरून काढण्यासाठी जितूला आपण पाहू शकाल. फटका चांगला होता परंतु तेवढाच झेल सुद्धा चांगला पाहायला मिळाला. म्हणजेच एका क्षणाला 2 गोष्टी चांगल्या आपण पाहू शकलात. जितू बॅटर वन डाऊनचा प्लेअर मधल्या फळीतील फलंदाज आपण पाहत आहेत. दुक्टन प्रीमियर लीगचा हा थरार कालपासून रंगताना आपण अनुभवतायत. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. ज्या ज्या संघ मालकांनी खरोखरच योगदान दिले या स्पर्धेला त्या सर्व संघ मालकांचं विशेष सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं या दुक्टन प्रीमियर लीगच्या कोर कमिटीकडून मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहेत. कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना तृंजयची काय जबरदस्त गोलंदाजी. परफेक्ट मारा कसा असावा हे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. भेदक मारा केला गेला आणि पहिलं षटक तृंजयच्या नावावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेला तृंजयच्या नावावर जाईल. अचूक लेंथ अँड लाईनचा राजा अर्थातच तृंजयला आपण पाहिलं. ऍब्सोल्युटली परफेक्ट बॉलिंग कशी असावी हे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले. रामदास आतापर्यंत 4 बॉलचा सामना त्याने केलेला आहे आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राम पाटोळे सर तेच दर्शवत असताना तुम्ही शफल कुठून होत आहेत. तुमचा बॅटिंग स्टान्स कोणत्या स्टंपवर आहे हे जेव्हा तुम्हाला मात्र अभ्यास त्याचा करावा लागतो. कारण तुम्ही जर लेग स्टंपला राहतायत तिथून जर खेळण्याचा प्रयत्न करतायत तर डेफिनेटली वाईट दिला जाईल. परंतु जेव्हा तुम्ही मात्र हालचाल करतात लेग स्टंप वरून पुन्हा एकदा मिडल स्टंपला येत आहेत मिडल स्टंप वरून पुन्हा एकदा लेग स्टंपला येत आहेत तर अशा वेळेला मात्र पंच काहीच करू शकणार नाही. हेच दर्शवत असताना मात्र पंच पाहायला मिळतात. हा शफल वाईटचा नियम खूप अभ्यास करणं त्याचं खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि हेच दर्शवत असताना राम पाटोळे सरांना आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होत असताना 3 धावा फलकावर. कपिल पाटील जॉईन झालेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम आहे. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघणारा आपल्याला पाहायला मिळतोय. ही शफल वाईटचा आता नुकताच नियम जो राम पाटोळे सरांनी सांगितला की तुम्ही मिडल स्टंप वरून जर प्ले करतायत तो चेंडू खेळण्यासाठी तर डेफिनेटली तिथे तुम्हाला शफल वाईट मिळणारच नाही. तो गोलंदाजाला ऍडव्हान्टेज असेल.
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, चेंडू निघून जाईल. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डिंग त्या ठिकाणी खूप सुंदर होतंय. एका हाताने मात्र चेंडूला स्टॉप केलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. नुकताच हायस्ट टोटल आपण पाहिली चामुंडा वॉरियर्स टीमची. काही जबरदस्त अप्रतिम 90च्या पार धावसंख्या उभारली 5 षटकांमध्ये. आणि नुकतंच 23 ऑक्टोबर 2024 ला आपण पाहिलं झिम्बाब्वे टीमने गांबिया टीमला मात्र धूळ सारली आणि 344 धावा तब्बल 20 षटकांमध्ये पराक्रम करण्याचा पहिल्या स्थानावर हा संघ पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही, शक्य असं भरपूर आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1/4. सरळ बॅटचा उपयोग करत असताना प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला, परंतु त्रुंजे त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. नो मिस्टेक, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. फ्रेंड्स सर्कल टीमला दुसरा धक्का. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर आणि सुरेख मैदान. याच मैदानात खेळण्यासाठी उत्सुकता लागलेली असते ती दुकटन वासियांना. आणि अतिशय सुंदर पद्धतीने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण पाहू शकाल या स्पर्धेचं आयोजन नियोजन. नेक्स्ट मॅच स्वरांगी वॉरियर्स आणि विलास यांच्यावर पुन्हा एकदा मात्र भरोसा दाखवला गेलाय. स्वरांगी वॉरियर्स टीमचे ओनर देवानंद वजे साहेब यांनी. विलास वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वरांगी वॉरियर्स वर्सेस एमडी किंग या दोन टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. एमडी किंग रोहित मात्र आमच्या समालोचन कक्षेत आहेत. ते डिस्कस करत असताना दोन खेळाडू अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्ही फलंदाजांना परफेक्ट परिपक्व असलेले गोलंदाज मात्र असेच करत असतात. आणि तोच मात्र वैशिष्ट्य यावेळेला पाहायला मिळतं की ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही चेंडूला पिच करताय तर डेफिनेटली थोडीशी कठीणाई होते. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजे आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर आपण पाहताय. 3 धावा पहिल्या षटकामध्ये अवघ्या पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आकाश त्रुंजयच्या पावलोपावली मात्र यावेळेला त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा दृष्टिकोन ठेवला आणि चांगला दृष्टिक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि 2 षटक मात्र वेळ जी निर्धारित दिलेली आहे त्या वेळेच्या निर्धारित वेळेतच मात्र गोलंदाजी करताना दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे वेळेला महत्व दिलं जातं या लीगच्या माध्यमातून. बालाजी नेटवर्क वर्सेस फ्रेंड्स सर्कल असा सामना सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स सर्कल ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत त्यांच्या धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर रितेश. यावेळेला रितेशचा पहिलाच बॉल हुक करण्याच्या प्रयत्नात मात्र थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगला मिळतोय. पैकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मिस्टर स्वप्नील आणि जितू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. धावांचा वेग वाढेल का या 17 बॉल मध्ये? ऑन साइडला खराब बॉल आणि त्याच्यावर परिपूर्णतः मात्र फायदा उचलला. सरळ चेंडूला पाठवला. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध एक संघर्षाचा डीपीएल चौकार. रितेशला तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेलं, परंतु एक कदाचित चूक केली की काय कर्णधाराने, कारण त्रुंजयने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. त्या गोलंदाजाला मात्र आणलं नाही आणि रितेशला मात्र यावेळेला पाचारण केलं गेलं
आणि त्याचाच कुठेतरी फायदा मात्र आता स्वप्नीलला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही गोलंदाज नवीन बॉलवर मात्र ते खूप परिश्रम करत असतात. नवीन बॉलवर मात्र त्यांची गोलंदाजी करण्याची शैली ही अफलातून असते. ते तृंजयने करून दाखवलं होतं. यावेळेला कमबॅक ही यावेळेला आपण पाहू शकतायत, कारण आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कमबॅक आणि बॅकअप. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तुम्हाला असतील, तर डेफिनेटली मात्र तुम्ही खूप पुढे जात असता. आणि कमबॅक आणि बॅकअप या गोष्टी मात्र क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर. क्लीन बोल्ट, सुपर डिलिव्हरी, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. स्वप्नील आडव्या बॅटचा उपयोग करत असताना पाहायला मिळाला. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट, आणि ते स्वप्नील यावेळेला करत असताना आपण पाहू शकलात. डिरेक्ट चेंडू मात्र स्टंपला जाऊन आदळला. दांडेगुल, फलंदाज बाद, गॉन. चार बॉलचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर, आणि रितेशने चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला जो आत्मविश्वास आहे तो दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जरी चौकार आला तरी काय झालं, माझ्याकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे, हे दर्शवत असताना रितेशने क्लीन बोल्ड केलं. ते मिस्टर स्वप्नील एक एक्सपिरियन्स प्लेअरला MSD हे नाव तर आपण पाहिलं जर्सीवर. आज थोडस संकटमोचक बनण्याची संधी होती, परंतु खाली चेंडू राहिला होता, कारण ही खेळपट्टी मातीची आणि शेणाने सारवलेली खेळपट्टी आहे. त्यामुळे मात्र गोलंदाजाला तो ऍडव्हान्टेज मिळतो, ती संधी प्राप्त होते. आणि तेच करत असताना रितेशला आपण पाहिलं. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला. तृंजय मात्र पुढे सरसावेल. पूर्ण झेल. एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या फ्रेंड्स सर्कल या टीमची जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. या षटकामध्ये थोड्याफार धावा येत असताना पाहायला मिळतात, कारण पहिली 2 षटक जर आपण विचार केले तर 2.5 एकंदरीत 2.50च्या सरासरीने खेळले गेले होते. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर 8 धावा खर्च केले गेलेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. ऑन द ऑफ खेळला गेलाय. लॉंग ऑफचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. थोडासा चेंडूला स्टॉप करेल. फंबल होत आहेत. मिसफिल्डचा फायदा मिळतोय. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 5च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स सर्कल जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावर. 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. 3 षटक आपण पाहिली आणि 3 षटकांमध्ये 5च्या ऍव्हरेजने आतापर्यंत खेळत असताना 15 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. दुकटन प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. अर्थातच मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून लीगचा फॉर्मॅट आपण ओळखतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. चेंडूला स्टॉप केला जातोय. 18 नंबरच्या जर्सीने स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. चौथं षटक हे प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉलच्या समाप्त 16 रन्स. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते आणि तेवढंच सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज यावेळेला बाद होताना. चौथा धक्का अजयच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. थोडेफार कुठेतरी डिफेन्स विसरले. सिंगल डबलला महत्व दिलं जात नाहीये आणि त्याच कारण मात्र यावेळेला आपण पाहताय स्कोर कार्डवर त्याचा परिणाम. कारण भारत वर्सेस न्यूझीलंड आपण पाहिलं तर आता चर्चा फक्त एकच होत असताना की भारतीय संघाचे खेळाडू कदाचित डिफेन्सला विसरले, कारण अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे मात्र कसोटी साठीच जन्मले गेलेत की काय. आणि भारतीय संघ सुद्धा ऑल आउट होत असताना पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग मध्ये. 263 ते जवळजवळ 28चा फक्त लीड आपण भारताने घेतला गेला. यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडू निघून जाईल. सबमरिंग डिलिव्हरी. गुड थिंकिंग. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले
आकाश ज्याने दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. कॅप्टनचं यावेळेला मी कौतुक करेन. गुड कॅप्टनशिप. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅन पुढे आणलं गेलंय आणि वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सर्व धर्म समभाव म्हणून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळच असा आहे. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु तेवढंच मात्र तृंजयने कोणतीही चुकी केलेली नाहीये. सुपर कॅच. तिसरा झेल त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. ग्रेट एफर्ट. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट मिस्टर हार्दिक एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु इथे मात्र आपण पाहू शकलात रामदास बराच वेळ खेळपट्टीवर राहिले, परंतु ज्या धावा हव्या होत्या अपेक्षित त्या मात्र संघाला करून दिल्या नाहीत. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे 7 बॉल पहिल्या इनिंगचा विचार केला तर 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये मॅक्झिमम आता 4 ते 5 मोठे फटके मारावे लागतील. अर्थातच आउट ऑफ द पार्क चेंडूला पाठवावं लागेल तरच कुठेतरी एक अंडरस्टँडिंग स्कोर पाहायला मिळेल. प्रज्वल ह्या वेळेला आपण पाहताय तो एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये फिल्डरची. बॅकअप चांगला मिळतोय. 2 धावा येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये 19 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या. ज्या आकाशने 2 षटक फेकली त्या 2 षटकांमध्ये जर विचार केला तर फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे बेस्ट इकॉनॉमी या वेळेला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. या स्वरांगी वॉरियर्स आणि एमडी किंग दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचंय. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. आतापर्यंत जर विचार केला तर 6 फलंदाज बाद झालेत. कोणत्याही फलंदाजाने तग लावून राहिले नाही. खेळपट्टी अक्षरशः या गोलंदाजांच्या प्रेमात पडली आणि परफेक्ट फलंदाजांना त्यांनी रीड केलंय. आतापर्यंत गोलंदाजांनी तिसरे षटक 10 धावांचं जरूर आलं, परंतु तिथे विकेट सुद्धा मिळाले. शेवटचे 5 बॉल आहेत. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना काय गोलंदाजी केले बालाजी नेटवर्क या टीमच्या गोलंदाजांनी. अतिशय जखडवून ठेवलं गेलंय. वाखाणीजोगे बॉलिंग. कौतुकास्पद. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलवर चान्स होता. या वेळेला जरूर फायदा उचलता आला पाहिजे होता, परंतु तसं काही जमलं नाही, कारण फुटवर्क या वेळेला काम करताना दिसत नाहीये. आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. अप्रतिम. गुड लेंथ लाईन. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ झाला. 19 रनवर आतापर्यंत आपण पाहू शकतायत फ्रेंड सर्कल टीम जाऊन पोहोचलेली आहे. सुंदर गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये यतीनने या वेळेला तिखट मारा केलेला आहे. स्पायसी बॉलिंग. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. यतीनच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल आहे. या चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष्य. ग्रेट डिलिव्हरी. यतीन अनुभवाने समृद्ध असलेला गोलंदाज. अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये आणि त्याच जोरावर मात्र गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हर
चारही गोलंदाजांनी सुपर बॉलिंग करत असताना जकडवून ठेवलं फ्रेंड सर्कल या टीमला. बालाजी नेटवर्क टीमचे प्रत्येक खेळाडू खुश असतील या संघाच्या कामगिरीवर, नो डाऊट अबाउट इट. 20 धावांचं एकंदरीत लक्ष, 22 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 5 षटकांमध्ये 22 धावा, एक लो टोटल आपण पाहू शकाल. 22 रन्स टू विन. यस पंच, बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॉल द्यायचंय. चला 2 बॅटर लगेच त्वरित मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेयर. 22 धावांचं टार्गेट आणि या वेळेला नमिनाथ आणि एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर यतीन. हे 2 धुरंधर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टॉस साठी या प्लीज. स्वरांगी वॉरियर्स टीमला मी विनंती करेन, कॅप्टनला आलेले आहेत आणि एमडी किंग संघाचे कॅप्टन आलेले आहेत, तर आपण करूया लगेच टॉस. सुमित गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. स्वरांगी वॉरियर्स वर्सेस एमडी किंग या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आणि स्वरांगी वॉरियर्सचे प्रोप्रायटर आदरणीय देवानंद वजेसाहेब, एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना दुपारच्या सत्रामध्ये करूया त्यांचं स्वागत. अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. स्वरांगी वॉरियर्स टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवतील. क्षेत्रक्षण स्वीकारलंय. धन्यवाद सुमितजी गायकवाड. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, नोचा इशारा, बिमरच्या स्वरूपात. चेंडू नवीन आहे, क्लिअर होईल का हा प्रश्नचिन्ह आणि त्याचं उत्तर मिळतंय. यस, डेफिनेटली चौकार. रोहितच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता नो प्लस 4 मिळतील 5 धावा. या 5 धाव्याने मात्र संघाचं अकाउंट ओपन होतंय. विजयासाठी अवघ्या 22 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर अटॅक या वेळेला पाहायला मिळतोय. प्रेटचा इशारा यतीनसाठी. यतीन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. या वेळेला जरूर अपील केली गेली होती, परंतु त्या अपीलचा काहीच फायदा होणार नाही. मात्र चांगली यष्टीरक्षणाची भूमिका स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली जाते 1 बॉलच्या समाप्तीनंतर. दुक्टन प्रीमियर लीगचा हा थरार सीझन 6 मध्ये आपण वळलेलो आहोत. ऑफ साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग सुंदर झाले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 6. विजयासाठी 16 धावांचा आता मात्र अवघं लक्ष पाहायला मिळतं.
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न नमिनाथचा जरूर होता, चेंडूने फ्लाइट घेतली नाही, चेंडू थोडासा जरूर खाली राहिला आणि नमिनाथ बीट होत असताना आपण पाहता डॉट बॉलची सांगता झाली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. अप्रतिम नमिनाथचा एक अप्रतिम ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल दुकटन प्रीमियर लीग चौकार 4. ग्रेट शॉट, जागा बनवली, रूम दिला आणि या वेळेला आपण पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर ज्या पोझिशन मध्ये आला अप्रतिम बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. परफेक्ट या वेळेला आय कोऑर्डिनेशन होतं, फुटवर्क चांगलं होतं आणि टायमिंग अप्रतिम पाहायला मिळालं. या 3 गोष्टींच्या जोरावर एक देखणा फटका चौकार. खाली राहिला होता हा चेंडू, आपण पाहता सबमरिंग डिलिव्हरी, परंतु इथे जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता ऑफ स्टंपच्या आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. एकदा मेल संघाची धावसंख्या 11 म्हणजे अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला आहे. आघाडीची जोडी पाहायला मिळते नमिनाथ आणि यतीन. 4 सामने आतापर्यंत आपण पाहिले, 4था सामना सुरू आहे. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हाताला स्पर्श होऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, ग्रेट. यावेळेला आपण पाहू शकतायत नमिनाथ सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट या 4 गोष्टींच्या जोरावर नमिनाथचा हा स्टँडर्ड फटका पाहायला मिळतोय आणि या चौकाराने षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 17. नमिनाथ चौकारानंतर षटकार ठोठावताना आपण पाहू शकाल. ग्रेट बॅटिंग. विजयासाठी आता 5 धावेची आवश्यकता आहे. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. व्हॉट अ शॉट. जबरदस्त चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध इनफिल्डच्या वरून एक सनसनाटी चौकार. स्कोर लेवल. 1 धावेची आवश्यकता. यानंतर स्वरांगी वॉरियर्स टीमने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारले. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे वेळीची दिरंगाई न करताना. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि या सिंगलच्या साहाय्याने विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. जबरदस्त बालाजी नेटवर्क या टीमने एवढी चांगली गोलंदाजी केली तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. नमिनाथने आक्रमकता दाखवली. स्टार्टिंगला बॅटिंग कशी करावी, ओपनिंग बॅटर कसे असावेत, विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज कसे असावेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं आणि विजयावर